नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत आपण. आता लवकरच परीक्षेचे फॉर्म निघतील, तेव्हा एक्झॅक्टली डेट शेड्यूल आपल्याला माहिती होईल आणि मग डेट माहिती झाली की अभ्यास करायला अजून उत्साह येतो. याच उत्साहाने अभ्यास करणाऱ्या तुमच्यासारख्या मुलांसाठी मी चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक बनवलेली आहे. ती तुम्ही माझ्याकडनं परचेस करू शकता. या व्हॉट्सअप नंबरवरती माझ्याशी संपर्क करून ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर ही क्वेश्चन बँक तुम्हाला ऑनलाईन मोडवरती मिळेल. यामध्ये चॅप्टर वाईज इन ऑल 300पेक्षा जास्त क्वेश्चन्स आहेत विथ आन्सर की आणि 4 मेगा टेस्ट पण इन्क्लुडेड आहेत, ज्या फायनल एक्झाम पॅटर्नवरती बेस्ड आहेत. ही क्वेश्चन बँक नक्की घ्या. तुमचा अभ्यास कसा झाला आहे, किती वेळात तुमचा पेपर सोडवून होतो आहे, कुठले चॅप्टर्स तुमचे स्ट्रॉंग चॅप्टर्स आहेत, कुठे थोडं तुम्ही कमी पडताय, या सगळ्याची आयडिया ही क्वेश्चन बँक सोडवल्यानंतर तुम्हाला येणार आहे. तर ही क्वेश्चन बँक घेण्यासाठी या नंबरवरती संपर्क करा आणि ऑनलाईन पेमेंट करून ही क्वेश्चन बँक नक्की घ्या. सध्या आपण 2024चा प्रश्न पेपर सोडवतोय, त्यातूनच घेतलेला हा प्रश्न आहे. उन्हाळ्यात मीरा पारदर्शक प्लास्टिकच्या बाटलीतून शाळेत पाणी नेत असे. एके दिवशी ती पाण्याची बाटली शाळेत विसरली. त्यात थोडं पाणी शिल्लक होतं. दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यावर तिला बाटलीच्या आतल्या रिकाम्या पृष्ठभागावर पाण्याचे थेंब आढळले. याचं कारण काय असावं? पर्याय दिलेत संगनन, बाष्पीभवन आणि संगनन. सांगता येणार नाही. तर बघूया. आपण जलचक्र शिकलो होतो, आठवत आहे तुम्हाला? 5वीत असताना जलचक्र शिकलो होतो, तेव्हा आपण हे संगनन, बाष्पीभवन हे शब्द ऐकलेले आहेत. संगनन म्हणजे काय हे तेव्हाच आपल्याला नव्याने कळालं की जी पाण्याची वाफ होते ती थंड झाल्यावरती त्याचं पुन्हा द्रवात रूपांतर होतं, म्हणजे पाण्यात रूपांतर होतं. याला आपण संगनन म्हणतो. आठवलं तुम्हाला? पहिल्यांदा जी पाण्याची वाफ होते त्याला बाष्पीभवन म्हणलं जातं. त्यानंतर ती वरती जाते आणि थंड हवेच्या संपर्कात आल्यावरती पाण्याची वाफ थंड होते, ज्याला संगनन म्हणतात. आणि संगननाद्वारे इथे ढग तयार होतात. या ढगातनं जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्याला आपण पर्जन्य म्हणतो. सध्या पाऊस भरपूर पडतोच आहे, हो की नाही? तर अशा प्रकारे या जलचक्रामध्ये आपण हे शब्द शिकलेलो आहोत, संगनन, बाष्पीभवन, पर्जन्य. तर याचं लॉजिक आता इकडे लावा आपल्या प्रश्नात, की ती बाटली तिकडेच राहिली होती आणि त्याच्यातनं पाण्याची वाफ झाली. वरच्या बाजूची बाटली थंड असल्यामुळे तिथे त्याचं संगनन झालं. ठीक आहे, ओके. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर बनेल ऑप्शन ए. राईट. आणखीन एक प्रश्न बघूया. एकमेकात मिसळणारे 2 द्रव ऊर्ध्वपातनाने वेगळे करता येण्यासाठी त्यांच्यामध्ये कोणती अट असणे आवश्यक आहे? दोघांचे उत्कलन बिंदू समान असावे. त्यांचे उत्कलन बिंदू 373 केल्विनपेक्षा कमी असावे. त्यांच्या उत्कलन बिंदूंमध्ये किमान 25 केल्विनचा फरक असावा. का त्यांच्यापैकी एका द्रवाचा उत्कलन बिंदू 373 केल्विन असावा. ऊर्ध्वपातन पद्धतीची ही एक डायग्राम घेतलेली आहे. ही NCERTच्या लॅबोरेटरी मॅन्युअलमधनं घेतली आहे. इथे हा गोल बुडाचा चंबू आहे, त्याच्यामध्ये बघा सोल्युशन घेतलंय ॲसिटोन आणि वॉटरचं. आता याला गरम करतायत आणि इकडून हा गोल बुडाच्या चंबूला ही नळी जी जोडलेली आहे ती इथे या चंचुपात्रामध्ये पडलेली आहे, बीकरमध्ये सोडलेली आहे. बाजूला हे वॉटर कंडेन्सर जे आहे त्याच्यामधून थंड पाणी आत जात आहे आणि इकडनं गरम पाणी आपण बाहेर काढून घेतो. हे बाजूला असतं, हा या आतल्या नळीच्या बाजूने. अशी ही सगळी अरेंजमेंट आहे. इथे थर्मामीटर जोडलाय,
तापमापी आहे, ज्याच्या थ्रू इथे जे टेम्परेचर तयार होईल, तापमान तयार होईल त्याची नोंद घेता येईल. मग काय होईल, आता हे गरम करत असताना याच्यामध्ये 2 द्रव आहेत, तर एका द्रवाचा उत्कलन बिंदू आला की तो त्याचं बाष्पीभवन व्हायला लागेल आणि तो या वॉटर कंडेन्सरमधनं जाऊन इथे या बीकरमध्ये जमा होईल. त्यानंतर दुसऱ्या द्रवाचं सेम गोष्ट होईल. तर इथे पाण्याचा उत्कलन बिंदू आहे 373 केल्विन. ॲसिटोन घातला याच्यामध्ये, ॲसिटोनचा उत्कलन बिंदू 329 केल्विन आहे. दोन्हीतला फरक किती येतोय, 44 केल्विन येतोय. ठीक आहे, तर हा जो फरक आहे तो 25 केल्विनपेक्षा जास्त आहे. म्हणजे पर्याय सी हे या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यांच्या उत्कलन बिंदूमध्ये किमान 25 केल्विनचा फरक असावा. म्हणजे ज्याचा उत्कलन बिंदू कमी आहे ते पहिल्यांदा त्याचं ऊर्ध्वपातन होईल आणि तो खाली जाईल. त्यानंतर दुसऱ्या द्रवाचं ऊर्ध्वपातन होईल आणि तो खाली जमा होईल. आलं लक्षात? तर या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर होतंय पर्याय सी. आणखीन एक प्रश्न आपण सेम प्रश्नपत्रिकेतनं बघणार आहोत. पचन क्रियेशी संबंधित हा प्रश्न आहे. आपल्याला काही पायऱ्या दिल्या आहेत, त्यांचा योग्य क्रम लावून त्यानुसार पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पचन झालेल्या अन्नाचे लहान आतड्यात शोषण होते. तोंडात अन्नाचे लहान तुकडे होणे. जठरात अन्नाचे रासायनिक पृथक्करण होणे. न पचलेला अन्नाचा भाग मोठ्या आतड्याद्वारे बाहेर टाकला जाणे. या सगळ्या पायऱ्यांना आपल्याला योग्य क्रमाने लावायचं आहे. आपली पचन संस्था आपण एकदा उजळणी करून घेऊया. ही जी डायग्राम आहे ती महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 7वीच्या पाठ्यपुस्तकातून घेतलेली आहे. इथे आपण बघतो तोंडापासूनच अन्नपचनाची सुरुवात होते. एक घास 32 वेळेला चावून खायला आपल्याला त्यासाठी सांगितलंय. बटाट्यामध्ये जे स्टार्च नावाचा पदार्थ असतो तो तोंडामध्येच त्याचं पचन व्हायला सुरुवात होते. अमायलेज नावाचं विकर लाळ ग्रंथींद्वारे तोंडामध्ये येतं आणि त्याच्यात मार्फत स्टार्चचं पचन होतं. त्यानंतर जो भाग येतो तो बघा ग्रासिका असतो. ग्रासिकेच्या आधी ग्रसनी किंवा घसा आणि मग ग्रासिका. ग्रासिका तोंडापासून इथे जठरापर्यंत जोडते. ही एक नळी आहे. जठरामध्ये अन्न घुसळलं जातं. त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस हे पदार्थ मिक्स होतात आणि मग जठरातलं अन्न पुढे ढकललं जातं. ते जातं लहान आतड्यामध्ये. लहान आतड्याला लहान आतडं का म्हणतात? कारण की त्याचा व्यास छोटा असतो. लांबी मोठी असते पण त्याचा व्यास छोटा असतो म्हणून त्याला लहान आतडं म्हणतात. मोठ्या आतड्याची लांबी कमी असते पण त्याचा व्यास मोठा असतो. आलं लक्षात? तर हे लहान आतड्यामधून अन्न पुढे जातं ते मोठ्या आतड्यामध्ये आणि मोठ्या आतड्यामध्ये मुख्यत्वे करून पाण्याचं शोषण होतं आणि नंतर गुदद्वाराद्वारे अन्न जे नको असलेलं अन्न आहे, नको असलेला भाग आहे अन्नाचा, तो बाहेर टाकला जातो. ओके. या सगळ्या प्रोसेसमध्ये 3 ठिकाणी ग्रंथी असतात. लाळ ग्रंथी आपल्या तोंडाच्या भागात असतात. स्वादुपिंड असतं जे जठराच्या तिथे असतं आणि यकृत असतं. यकृत ही सगळ्यात मोठी ग्रंथी आहे आपल्या शरीरातली, असंही लक्षात ठेवा. हे इकडे जठराच्या या बाजूला असतं. ठीक आहे. आता हे समजून घेतल्यावरती हा सिक्वेन्स आपल्याला लावता आला पाहिजे बघा. सगळ्यात पहिल्यांदा तोंडात अन्नाचे लहान तुकडे होणे. त्यानंतर होईल जठरात अन्नाचे रासायनिक पृथक्करण होणे. त्यानंतर येईल पचन झालेल्या अन्नाचे लहान आतड्यात शोषण होणे आणि त्यानंतर येईल न पचलेला अन्नाचा भाग मोठ्या आतड्याद्वारे बाहेर टाकला जाणे. म्हणजे पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ओके. आणखीन एक प्रश्न बघूया. सेम प्रश्नपत्रिका.
कपडे धुण्यासाठी डॅश हा नैसर्गिक पदार्थ वापरतात. साबण, अपमार्जके, शिकेकाई, रिठा. अपमार्जके म्हणजे डिटर्जंट आणि साबण तर तुम्हाला माहितीच आहे. तर साबण आणि अपमार्जके हे काय आहेत? मानवनिर्मित पदार्थ आहेत. यांनी काय विचारलंय? नैसर्गिक पदार्थ विचारले. एक एक शब्द नीट वाचायचा प्रश्नामधला. नैसर्गिक पदार्थ विचारला आहेत, हे दोन्ही आहेत मानवनिर्मित, त्यामुळे हे इकडेच कट होऊन जातील हे दोन्ही ऑप्शन्स. आता सी ऑप्शन काय? हा नैसर्गिक पदार्थ आहे खरं, पण हा कशासाठी वापरतो आपण? केस धुण्यासाठी. शिकेकाई केस धुण्यासाठी जास्त चांगलं असतं. शिकेकाईने आपण कपडे धुत नाही. मग उरतं काय? रिठा. तर रिठा, सोडा, हिंगणबेट, चुनखडी या सगळ्या नैसर्गिक वस्तू आहे ज्यांचा उपयोग कपडे धुण्यासाठी करता येतो. त्यामुळं उत्तर होईल पर्याय डी. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आपल्याला विचारतोय, महाराष्ट्रातील भरपूर पाऊस असणाऱ्या भागात राहणाऱ्या माणसांचे मुख्य अन्न कोणते? सध्या भरपूर पाऊस पडतोय आपल्या इथे, म्हणून हा प्रश्न सोडवायलाही छान वाटेल आपल्याला. तर बघा, भारत हा आपला शेतीप्रधान देश आहे. महाराष्ट्रामध्ये भरपूर शेती होते. आपली जी शेती आहे ती मुख्यत्वे करून पावसावरती अवलंबून आहे. जास्त पावसाच्या प्रदेशात कुठली पिकं घेतली जातात? तांदूळ म्हणजे भात, नारळ, नाचणी, वरई. मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू, तूर, सोयाबीन. आणि कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी, बाजरी, मटकी ही पिकं घेतली जातात. आता विचारलंय भरपूर पावसाचे प्रदेश म्हणजे त्याच्यात तांदूळ, नारळ, नाचणी, वरई म्हणजे तांदूळ. कोकण भागामध्ये तांदूळ भरपूर शिजतो आणि तिथल्या माणसांचं मुख्य अन्न जे आहे ते तांदूळच आहे. तांदळाचेच वेगवेगळे पदार्थ ते बनवून खातात. ठीक आहे, उत्तर होईल पर्याय डी. चला तर मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवते आहे. असेच अजूनही सोडवलेले प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. चॅनलला नक्की बघत राहा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ पब्लिश झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. भेटत राहूया. टाटा.